आमच्या भागात 2 दिवस झालं जास्त पाऊस पडत असल्यामुळे आम्हाला क्लासला सुट्टी दिलेली। मग घरात काय तर करण्यापेक्षा मग पप्पांसोबत कामावर आलो। पप्पाने आल्या अगरबत्ती लावून घेतलीत आणि लगेच आज शनिवार असल्यामुळे बजरंगबलींच्या मंदिरात गेलीत। मग मी पण जाऊन लगेच दर्शन घेतलो आणि निघालो गाडी खाली करायला। आणि हे रोड साईडचं पाणी बघून तुम्ही टेन्शन घेऊ नका, ह्याची सांगलीकरांना दर पावसाळ्यात सवय झाल्या। आणि हे बघा करणारा रस्ता तर पूर्ण पाण्याने पॅक झालाय आणि आता कृष्णा मातेने सुद्धा रौद्र रूप धारण केले आणि तिचं पाणी जाऊन 40 फुटावर पोहोचले। त्यावर गर्दी आणि स्टंटबाजी होणं म्हणून पोलिसांचा बंदोबस्त लावला सोडा। स्टंटबाजी म्हणजे काय कळलं असेल तर कमेंट मध्ये लगेच सांगा। सांगलीवाडी पास केल्यावर लगेच धग दाटून आला आणि लगेच पाऊस चालू झाला। तिथनंच थोड्या अंतरावर पुढे आल्यावर लगेच कडक ऊन पडलं। गाडी खाली करायच्या जागेला पोहोचल्यावर लगेच गाडी खाली करायला चालू केलो। एवढं माकड एका झाडावरनं दुसऱ्या झाडावर उड्या मारत नाही, तेवढ्या मी गाडीत ह्या पोत्यावरून त्या पोत्यावर उड्या मारतोय। असू दे सोडा, माकड म्हणजे आपले पूर्वजच आहेत। 2 जागी गाडी खाली करायची होती, मग पहिल्या जागी केल्यावर लगेच दुसऱ्या जागी जाऊन लगेच खाली करायला चालू केलो। फायनली अर्धा तासानंतर गाडी खाली झाली। कमेंट मध्ये सांगा आजचा व्लॉग कसा वाटला, लाईक करा, शेअर करा। जो व्हिडिओ बघून लाईक आणि फॉलो करणार नाही त्याच्या घरचा पत्ता कृष्णामाईला देतो, मग शेअर करा ज्यानं मला फॉलो केलं।